Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve test number 2 based on standard 7th bridge course. So let's get started. Subject maths. Question number 1, write any three numbers which are divisible by 4. तर या ठिकाणी आपल्याला 4 ने भाग जाणाऱ्या तीन संख्या लिहायच्या आहेत. आन्सर इज 212, 520, 736. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व. 1. 85.212 minus 3.410. आन्सर इज 81.802. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की वजाबाकी करताना पॉईंटच्या खाली पॉईंट पहिले लिहून त्यानुसार संख्या उजवीकडील व डावीकडील संख्या लिहायच्या, तर आपली वजाबाकी बरोबर येईल. 2. 6.17 into 3.9. द आन्सर इज 24.063. या ठिकाणी प्रथम तुम्ही गुणाकार करायचा आहे व त्यानंतर तुम्ही पाहायचं आहे की पॉईंटच्या पुढे किती अंक दिलेले आहेत. तर पॉईंटच्या पुढे एकूण वरती 2 आहेत व खाली 1 आहे, असे 3 अंक आहेत. म्हणून उत्तरामध्ये सुद्धा 3 अंक सोडून तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. 3. 17.5 divided by 5. द आन्सर इज 3.5. या ठिकाणी तुम्हाला पॉईंट देताना नेहमी काळजी घ्यायची आहे. Question number 3. Solve the following sub questions. 1. Vijay has 20 kgs of jowar and 30 kgs of wheat. All the grains have to be packed in bags. Each bag has to be filled with the same weight of grain. How much maximum grain can be filled in each bag? तर विद्यार्थ्यांना विजयकडे 20 किलोग्राम ज्वारी व 30 किलोग्राम गहू आहे व सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरवायचे आहे. तर प्रत्येक पिशवीमध्ये समान वजनाचे धान्य भरायचे आहे. तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल. तर इथे जास्तीत जास्त विचारलेलं आहे, यामुळे इथे आपल्याला मसाई काढावी लागेल. मसाई म्हणजेच HCF काढावी लागेल. द वेट ऑफ द ग्रेन टू द फील्ड इन द बॅग शुड बी अ डिवायझर ऑफ 20 to 30. या ठिकाणी हा मसाई 20 ते 30चा असणं गरजेचं आहे. सो लेट्स फाइंड द HCF ऑफ 20 and 30. तर आपण या ठिकाणी HCF दोन पद्धतीने काढू शकतो, एक विभाजक पद्धतीने व एक मूळ अवयव पद्धतीने. तर या ठिकाणी आपण मूळ अवयव पद्धत म्हणजेच प्राईम फॅक्टर्स मेथडचा वापर केलेला आहे. तर 20 इज इक्वल टू 2 into 2 into 5 and 30 इज इक्वल टू 2 into 3 into 5. द कॉमन फॅक्टर्स ऑफ 2 and 5. So the 2 into 5 is equal to 10. The highest common factor is 10. So we can fill 10 kg of grains. 2. Ramu had few sheep. After selling 34 of them in the market, there was 176 sheep left. How many sheep did Ramu have in total? तर रामूकडे काही मेंढ्या आहेत. तर बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यावर त्याच्याकडे 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर रामूकडे एकूण किती मेंढ्या होत्या हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण या ठिकाणी रामूकडील मेंढ्यांची जी संख्या आहे ती आपण x मानूया. लेट द टोटल नंबर ऑफ शीप फ्रॉम रामू बी x. तर रामूकडे x अशा टोटल मेंढ्या होत्या, त्यातून त्याने 34 विकल्या म्हणून तिथे आपण मायनस केलेला आहे. तर शिल्लक किती राहिल्या, तर 176 म्हणून तिथे बरोबरचं चिन्ह लिहिलेलं आहे. तर इक्वेशन कसं तयार झालं आहे पहा, x - 34 इज इक्वल टू 176. आता या ठिकाणी -134 आहे, त्या अपोजिट +34 हे दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण +34 मिळवू. तर -34 +34 गेलेले आहेत व शिल्लक राहिलेला आहे x इक्वल टू 210. आन्सर आलेला आहे 210. सो रामू हॅड 210 sheeps in total. 3. Sima has 24 notebooks and 20 books. So find the ratio of number of notebooks to books. तर सीमाजवळ 24 वह्या व 20 पुस्तके आहेत. तर वह्यांचे पुस्तकाशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. इथे रेशो काढायचा आहे पहा, नंबर ऑफ नोटबुक्स टू बुक्स. तिथे लिहिलेलं आहे, आपण तुम्ही पाहू शकता
नंबर ऑफ नोटबुक अपॉन नंबर ऑफ बुक इज इक्वल टू 24/20. तर या ठिकाणी 20/20 या दोन्ही संख्या 4च्या टेबलमध्ये येतात म्हणून त्याला 4ने डिवाईड केला आहे. तर आन्सर आलेला आहे 6/5. सो द रेशो ऑफ नोटबुक टू बुक इज 6:5. Subject Science. Question number 1. Name the following. 1. A pigment present in the cells of epidermis. Answer is melanin. 2. Improves the body's resistance in disease. Answer is vitamins, fruits, vegetables, exercise regularly. 3. Motion that changes its direction and speed. Answer is random motion. 4. Lifting a weight is example of force. Answer is muscular force. Question number 2. Answer the following questions. 1. What is femur? Answer. The longest and strongest bone in the human body is in the thighs. It is called femur. 2. How many types of linear motion and which are they? Answer. There are 2 types of linear motion. 1. Uniform linear motion and non-uniform linear motion. Question number 3. Right or wrong? If wrong, write the correct statement. 1. Vitamin B and vitamin C are insoluble. Answer. Sentence are wrong because vitamin B and vitamin C are soluble. 2. Vitamin D helps in clotting of blood. This sentence are also wrong because vitamin K helps in clotting of blood. 3. We need fats for repairing the wear and tear of the body. This sentence is wrong because we need proteins for repairing the wear and tear of the body. Question number 4. Give scientific reasons. 1. Wrinkles form on the skin of older people. Answer. As we grow older, the proportion of fat beneath the skin reduces. However, the previously taut skin does not shrink. This causes wrinkles on the skin of older people. 2. All the planets in the solar system revolve around the sun. Answer. The sun exerts a gravitational pull on all planets, whereas the tendency of the planets is to move away from the sun. As a result of these two forces, a planet keeps revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. In the same way, satellites revolve around their planets. Question number 5. Complete the following charts. Energy given nutrients. Proteins are milk, meat, eggs. Carbohydrates, rice, chapati or roti, bhakri, bread, potatoes, corn. Fats, oil, ghee, butter, meat, fish. Thank you.